नमस्कार, मी पूजा कार्यकर पोटपूजामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला मुखवास कसा करायचा ते दाखवणार आहे। चला तर बघूया। साधारण ही 100 ग्रॅम बडीशोप आपण घेतलेली आहे। हे तीळ आहेत, 50 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत आपण। 25 ग्रॅम आपण ओवा घेतलेला आहे आणि 25 ग्रॅम आपण आळशी घेतलेली आहे। या सगळ्यामध्ये आता आपण थोडीशी हळद घालून घेऊया। आणि हा लिंबाचा रस आहे तो आपण त्याला सगळ्याला लावून घेऊया। लिंबाच्या रसात आपण मीठ सुद्धा घातलेलं आहे। आता आपण हे सगळं मीठ हळद मिक्स करून घेऊया। मीठ हळद आणि लिंबाचा रस सगळं नीट एकसारखं सगळ्या दाण्यांना लागलं पाहिजे। तिळांना सुद्धा आपण मीठ लिंबू हळद मीठ लावून घेऊया। तीळ तुम्ही कुठलेही बिन पॉलिश किंवा पॉलिश केलेले दोन्ही प्रकारचे तीळ तुम्ही वापरू शकता। आता आपण आळशीला हे सगळं नीट मिश्रण लावून घेऊया। आता आपण हे सगळं सुकवत ठेवणार आहोत। तुम्ही पंख्याखाली सुद्धा सुकवू शकता किंवा तुमच्या घरात ऊन येत असेल तर उन्हात सुद्धा ठेवू शकता। त्याच्यातला लिंबाचं ओलसरपणा जो आहे तो सगळा पूर्ण निघून गेला पाहिजे, चांगलं कोरडं झालं पाहिजे, म्हणजे आपल्याला जास्त वेळ भाजायला लागणार नाही। आता आपण हे पंख्याखाली सुकत ठेवणार आहोत। बडीशोप जास्त असल्यामुळे थोड्या मोठ्या ताटामध्ये मी पसरून ठेवणार आहे, म्हणजे ती लवकर सुकेल। आता आपण हे सगळे जिन्नस भाजून घेऊया। सर्वप्रथम आपण ओवा भाजून घेऊया। आता छान ओव्याचा सुगंध यायला लागलेला आहे। चांगला खरपूस ओवा भाजून घ्यायचा। 2 दाणे खाऊन बघायचे कुरकुरीत झालाय का आणि मग आपण काढून ठेवायचा। आता आपण तीळ भाजून घेऊया। आता छान खरपूस भाजून झालेले आहेत। आता आपण ते काढून घेऊया। आता आपण ही आळशी भाजून घेऊया। आता आपली आळशी भाजून झालेली आहे। 2 दाणे खाऊन बघायचे, कुरकुरीत लागले की समजायचं की आता हे भाजून झालेलं आहे आणि थोडी तडतडायला सुद्धा लागते। आता आपण बडीशोप भाजून घेऊया अर्धी अर्धी। बडीशोप थोडी जाडसर असल्यामुळे जरा भाजायला जास्त वेळ लागतो। बडीशोपचा सुगंध यायला लागला। आता ही छान भाजून झालेली आहे। आता आपण ती काढून घेऊया। आता आपला हा मुखवास तयार झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये कळवा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि हो, मस्त खाण्याची घ्यायची असेल मजा तर बघत राहा पोटपूजा।